आपला 8वी 9वी 10वीचा वर्ग म्हणजे सोसायटीचा तालमीचा आणि महिला मंडळाची इमारत होती, पण आपण कधीच त्यांना अशा नावाने बोललो नाही. कायम आपण 8वीचा वर्ग 9वीचा वर्ग असंच बोललो. आणि हे असं वाटायचं किंवा याच्याबद्दल मनात खंत यायचं काहीच कारण नाही, कारण आपल्या शिक्षकांनी एवढी तळमळीनं आणि जबाबदारीनं आपलं शिक्षण घेतलं होतं की कधी याची खंत आपल्याला वाटलीच नाही. आणि आता जरी वास्तू भग्न झाल्या असल्या, इमारती जरी पडल्या असल्या तरी सुद्धा त्यांच्याकडे बघितलं तरी त्याच व्हायब्रेशन मिळतात की जिथं आपण बसून जे शिक्षण घेतलं होतं त्याच आज सुद्धा त्याच व्हायब्रेशन तिथून मिळतात. आणि आज हा सगळा सागर संगीत प्रोग्राम होत असताना सुद्धा एक खंत वाटते म्हणजे त्या वास्तूची. ही वास्तू आपल्यासाठी खरं तर खूप अनोळखी आहे, पण आनंदही तेवढाच आहे की आपल्याला नाही तर आपल्या नंतरच्या काही बॅचेस गेल्यानंतर का होईना मुलांना स्वतःची हक्काची इमारत मिळाली, स्वतःचा हक्काची प्रयोगशाळा मिळाली, मैदान मिळालं खेळायला. हे माझं ज्ञान मंदिर आहे म्हणून सांगायला शाळा मिळाली हक्काची. आणि कुठल्याही इमारतीचा पाया हा जमिनीच्या खाली 4-5 फूट असतो आणि मला अभिमान आहे की आपण त्या इमारतीचा पाया आहोत. त्या पायावरती ही शाळा उभी आहे. आणि आपली शाळा खरं तर भिंतींनी बनली नव्हती. असं म्हणतात ना की घर भिंतींनी बनत नाही, घरातल्या माणसांनी बनतं, तशी आपली शाळा ही भिंतींनी कधीच बनली नव्हती. आपली शाळा ही आपल्या शिक्षकांनी आणि आपल्या वर्गमित्रमैत्रिणींनी शाळा बनलेली होती. आणि याची खंत पण कधी वाटली नाही की आपल्याला शाळा नाही किंवा बसायला बेंच नाही. खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण दिवस काढले. आपल्यापेक्षा शिक्षक लोकांनी खूप प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले. ना स्टाफ रूम, ना वॉशरूम आणि ना वेळच्या वेळी पगार. अशा परिस्थितीत सुद्धा ते टिकून राहिले. आणि आज सरते शेवटी त्यांना विद्यार्थ्यांना शिक्षकांना पण हक्काची वास्तू मिळाली. धन्यवाद त्या सर्वांना की ज्यांनी या शाळेची संकल्पना मनात आणली आणि अथक परिश्रमानंतर ती वास्तवात आणली. गावात हायस्कूल नव्हतं. इयत्ता 7वी नंतरच्या शिक्षणाची तर गावात खरंच खूप वाताहत होती. मुलं इकडं तिकडं जायची, पण इथं हायस्कूल चालू झालं आणि एक आशेचा किरण जागा झाला. अशी एक वेळ होती की गावातले विद्यार्थी बाहेर जाऊन शिकत होते, पण आज अभिमान वाटतो की पंचक्रोशी बाहेरून सुद्धा, त्या दिवशी महादेव बोलला की ढवळपासून मुलं येतात शाळेत, तर पंचक्रोशी बाहेरून सुद्धा मुलं या शाळेत येतात शिकायला. म्हणजे आपल्या वेळची काय परिस्थिती होती आणि आज शाळेची काय परिस्थिती आहे, ह्या सगळ्याचं श्रेय आपल्या विद्यार्थ्यांना जातं, जे आपल्या वेळी होते आणि जे आता सध्या नवीन आहेत. त्या सगळ्यांच्या अपार कष्टाचं हे फळ आहे. शाळा ही फक्त शाळा नसते, आपलं दुसरं घर असतं आणि इथून मिळणारे ज्ञानसुद्धा विद्यापीठापेक्षा काही कमी नसतं. शाळा खरं तर एक मनाचा हळूवार कप्पा आहे. आणि खरंच आज सगळ्यांनी एवढ्या आठवणी सांगितल्या. एक हा हॉल एक आठवणींच्या आत्तरकुपी खोलल्यावर जसा दरवळ येतो तसा एक त्यावेळेचा एक दरवळ यायला लागलाय की ती आत्तरकुपी खुललेली आहे आणि आठवणींचा दरवळ यायला सगळ्यांच्या मनात झालंय ना. त्या आठवणी यायला लागल्यात ना. हा आपल्यासोबत पण अशा आठवणी होत्या असं. आणि त्यावेळी आपल्या शिक्षकांनी इतकी साधी सोपी वाक्य बोललेली की आज आपण आयुष्यात ते जगत असताना त्यांनी जे त्यावेळी बोललेली वाक्य आहेत ना, ती आज असं वाटतं की त्यावेळी ते आपण नासमज होतो, पण खरंच ती त्यांची साधी सोपी वाक्य सुद्धा महावाक्य आहेत की ती महावाक्य आपल्या आयुष्यात कधी कधी चमत्कार करून जातात. तेच धडे जे सरांनी शिक्षकांनी आपल्याला दिले, तेच धडे आपल्याला ज्यावेळेला मुलांना घ्यायची वेळ येते ना, त्यावेळेला आपल्याला ते आपल्या शिक्षकांचे शब्द आपल्या कानावर गुंजन करत राहतात की आपल्याला आठवतं की हा मी मुलांना, कारण माझ्या मुली नेहमी अजूनही ग्रामरची कोणताही प्रॉब्लेम असला ना त्यांना माहिती आहे ह्याचं सोल्युशन आपल्याला मम्मीकडे मिळणार आहे. मग तेव्हाही तेवढं ते ड्रिल झालं होतं आणि तेव्हा ते आठवण येते. ज्यावेळेला ते मुलांना सांगायची वेळ येते ना, तेव्हा ते सरांचे शब्द आठवतात की त्या शब्दातच सांगणं होतं, स्वतःचे शब्द घालणं होत नाही, ते सरांचे शब्द घालणं होतं. आणि आपल्या वेळेला आपल्या आईवडिलांनी आपला होमवर्क घेतला नव्हता. आपलं होमवर्क घ्यायचं सुद्धा काम आपले शिक्षकच करत होते. आणि त्यात इंग्रजी विषय म्हणजे तर मोठा ब्रह्मराक्षस होता. आपण 8वीला आलो त्यावेळेला तर म्हणजे मला तरी किमान सगळं इंग्रजी वाचता येत नव्हतं. ही, सी, हिम, सो, गो, देम हे अशी बस एवढीच वाक्य वाचता येत नव्हती. आणि एखादा जर विद्यार्थी इंग्रजी वाचणारा असेलच ना, तर त्याचं ते फाडफाड इंग्रजी वाचलेलं ऐकून असं वाटायचं किती हुशार आहे हा. एखाद्या जादूगाराने जादू करून दाखवल्यावर जेवढं आश्चर्य वाटावं तेवढं आश्चर्य वाटायचं त्याचं इंग्रजी वाचलेलं ऐकून. एवढं माझं इंग्रजी कच्चं होतं.
पण सस्ते सर ज्यावेळेला 8वीला आपण असताना आले तेव्हा ते याचं मूळ शोधून काढलं आणि 8वीत असताना त्यांनी इंग्रजी बाराखडी शिकवायला सुरुवात केली आणि सुरुवातीला आपल्याला नावं दिली तयार करायला. असं करत करत त्यांनी प्रॅक्टिस करून घेतलं आणि प्रॅक्टिस असं करून घेतलं की इंग्रजी विषयाची आवड निर्माण झाली आणि इंग्रजी विषय खूप गमतीदार बनून गेला आणि ब्रह्मराक्षसाचा फुगा मात्र फुटला. आणि तो असा फुटला की मी इंग्लिश लिटरेचरमध्ये पदवीधर झाले, नुसतेच पदवीधर झाले नाही तर फर्स्ट आले आणि त्यानंतर कॉलेजमधून माझं पेपरमध्ये नाव पण आलं होतं. सरांनी माझं आवर्जून कौतुक केलं होतं की साधना तू माझं नाव राखलंस. त्यावेळेला खरंच एक अभिमानाने माझा ऊर भरून आला होता की आपल्या गुरूंकडून आपल्याला शब्बासकीची थाप मिळणं यासारखं दुसरं बक्षीस नाही. गायकवाड सर इतिहास भूगोल शिकवायला असायचे आणि सरांचा तास खरं तर दुपारी 2:30 म्हणजे आपला लंच ब्रेक असायचा 2:30 ते 3:30. त्याच्यानंतर असायचा मी झोप तर एवढी पण पहिल्या बेंचवर असल्यामुळे झोपू शकत नव्हतो. पण सरांचं शिकवणं असं असायचं ना, जसं मगाशी सचिन बोलला तसं की एखाद्या आईने शिकवणं नैतिक मूल्य जी असतात ना मुलाच्या आयुष्यातली ती आईच शिकवत असते. तो प्रकार सरांच्याकडून झाला की नैतिक मूल्य शिकवली सरांनी की ती आज आयुष्यात खूप वेळोवेळी आठवतात, पदोपदी आठवतात. आणि त्यांच्याकडून तर कधीच शिक्षा कधीच झाली नाही आणि परखड शब्द जर क्वचित बोलले असेल पण त्याच्यात पण एवढं प्रेम असायचं की तो रागाने बोललेत हे सुद्धा कधी जाणवायचं नाही. फडतडी सर आज नाही आहेत, खरं तर त्यांचा ॲब्सन्स जाणवतोय, पण त्यांनी सुद्धा कधीच शिक्षा दिल्याचं आठवत नाही. सुरुवातीला 8वीत असताना त्यांच्याकडे मल्टीटास्किंग होतं. ते आपल्याला गणित, भूमिती, समाजसेवा, चित्रकला, कार्यानुभव असं ते शिकवत होते. नंतर बनकर मॅडम आल्या, आपल्याला मराठी हिंदी शिकवत होत्या आणि त्याचा अक्षर तर इतकं सुबक होतं. मला आज जसंच्या तसं फोटो पाहावा असं ते मला अक्षर माझ्या डोळ्यासमोर अजून दिसते, एवढं सुबक. कधी फळावरच्या सूचना असतील आणि फळा बाहेर ठेवायचा असेल तर मॅडमचा हँडरायटिंग असायचा आणि तो बोर्ड बाहेर ठेवलेला असायचा. आणि शिकवण्याची पद्धत त्यांची म्हणजे सुरुवातीला पूर्ण धडा वाचून दाखवायच्या, तुम्हाला काय समजलं काय नाही समजलं विचारायच्या, मग त्यातून मग जे समजलं नाही ते एक्सप्लेन करायच्या. आणि क्लास टीचर असल्यामुळे दिवसातून 2 वेळा त्यांचे पिरियड असायचे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो धडा पाठ तर व्हायचाच पण त्याची प्रश्न उत्तरं पण पाठ व्हायची. त्याच्यामुळे ते पण मराठी हिंदी इतकं स्मूथली झालं. नंतर आपल्याला केमिस्ट्री आणि फिजिक्स, बायोलॉजी, सायन्स 1 आणि सायन्स पेपर 2 असे असायचे. भोसले मॅडम शिकवायला असायच्या. त्यांचं सुद्धा हँडरायटिंग ते एकदम चॉक बोर्डवरती जास्त हे करून लिहायच्या आणि मला ते खूप आवडायचं खरं तर. आणि त्या जी सूत्र H2O, कॅल्शियम, नायट्रोजन त्याची जी सूत्र असतात ती सुद्धा माझ्या जशीच्या तशी मेंदूच्या पटलावर छापल्यासारखी आहेत. ते सुद्धा म्हणजे सूत्र अशी पाठ झाली म्हणजे पाठ करायची गरजच पडली नाही. ते पण एक फोटो सेशन केल्यासारखं पटकन लक्षात राहिलं त्यावेळेला. नंतर बनकर मॅडम मॅटर्निटी लिव्हवरती गेल्यानंतर आपल्याला मराठीसाठी गायकवाड सर आले होते, दत्तात्रय गायकवाड सर आले होते. आणि त्यांचं सुद्धा एक्सप्लेनेशन एवढं छान असायचं की धडा प्रश्न उत्तर काय धडासुद्धा पाठ व्हायचा. मला एक कविता आठवते, कविता म्हणजे ओवी होती ती, माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांग देव यानं तिला मानले रे गुरु. नारायण सुर्वेंची कविता होती, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती. ती कविता शिकवतच त्यांनी पाठांतर करून घेतली होती. कानोपात्रेची पण भक्ती सांगणाऱ्या ओव्या त्या सुद्धा त्यांनी शिकवत. आणि त्यावेळेला व्याघ्र वगैरे असे शब्द किती आपल्याला कठीण होते ते सुद्धा त्यांनी इतक्या सहजपणे, त्या ओव्या सुद्धा पाठ होत होत्या, इतक्या सहजपणे त्यांनी पद्य सुद्धा आपल्याला त्यावेळेला घेतलेले. नंतर मोटकर सर आले आपल्याला हिंदीला आणि हिंदी शिकवत होते. त्या दिवशी सरांना इन्व्हिटेशनसाठी मी कॉल केला. त्यावेळेला सरांनी माझी एक आठवण सांगितली, माझ्या ती लक्षात पण नव्हती, पण त्यावेळेला सुद्धा सर तिकडे सांगत होते आणि माझ्या इकडे डोळ्यात पाणी आलं होतं की ते म्हणे तुम्हाला पेपरमध्ये कागदावरती लिहून मला काहीतरी दिलं होतंच. मला आठवते काय दिलं होतं माहीत नाही, पण मला त्यावेळेला छंद होता की मी प्रिंटिंग करायचे पेपर म्हणजे स्केच पेनने. थोडंसं माझं चित्रकला चांगली असल्यामुळे मला तो छंद होता की हॅपी दिवाळी, हॅपी न्यू इयर असं लिहायचं आणि ते द्यायचं. तर मी 100% तेच दिलं असणार आहे सरांना. पण आपल्या लक्षात राहणं ही गोष्ट नक्की आहे, पण सरांच्या लक्षात ह्या गोष्टी राहणं म्हणजे खूपच हे आहे. तर मला स्वतःला मी लकी समजते. भूगोलासाठी नंतर भोसले सर आले
भोसले सरांनी व्याख्या, भूगोलाची व्याख्या जशी पुस्तकात आहे तशीच न्यूज ह्याच्यात आपल्या ॲन्सर पेपरमध्ये छापली पाहिजे असे ते आपल्या ब्रेनमध्ये छापत होते. तोडून फोडून म्हणजे पृथ्वीचा गाभा म्हणजे काय, जिवंत लावारस, मृत लावारस, असे अवघड संकल्पना पण त्यांनी इतक्या इझी करून टाकल्या. आणि